नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आतापर्यंत मी महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवल्या आहेत. आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती साऊथची आहे आणि रेसिपीचं नाव आहे कोकोनट राईस. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे घेतलेलं आहे मी भात. आपण कोकोनट राईस बनवायच्या अगोदर भात तयार करून घ्यायचा. मोकळा असा भात तयार करायचा, सुटसुटीत असं, आणि थंड करून ठेवायचा. अगोदर असे करून ठेवायचं. आणखीन साहित्य इथे तेल घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, राई, जिरं, मीठ, उडीद डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ, इथे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे घेतले आहेत आणि काजू हे फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कोकोनट राईस आहे त्यामुळे इथे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी एक कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची आणि हिंग एवढे साहित्य मी कोकोनट राईससाठी वापरणार आहे. तेल गरम झाले. आता घेऊया राई, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, चण्याची डाळ, उडदाची डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा हिंग, फोडणीसाठी तेल मी काजू आणि शेंगदाणे तळून घेतले तोच वापरले. आता फोडणी जरा लाल करायला पाहिजे. आता खोबरं टाकूया. खोबरं जरा फ्राय करून घेऊया. त्यानंतर मीठ आणि साखर टाकूया. जेवढे भात असेल त्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि थोडी टेस्टसाठी साखर. थोडं खोबरं भाजून घ्यायचं. त्यानंतर टाकणारे काजू आणि शेंगदाणे. तर आपली फोडणी छान झालेली आहे. खोबरंसुद्धा छान भाजलेलं आहे. खोबरं छान परतून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही. आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि आपण जो भात केलेला आहे तो ह्याच्यात टाकून थोडं मिक्स करूया. गॅस मी बंद केलं आहे आणि त्याच्यानंतर भात मिक्स केलेलं आहे. छान परतून घेऊया. थोडा टेस्ट करून बघायचं. मीठ किंवा साखर कमी असेल तर टाकू शकतो. आता ह्याच्यावर झाकण ठेवते. दहीची कोशिंबीर करणार आहे. त्यासाठी दही मी फेटून घेते.
चांगलं फेटून घ्यायचं दही. त्याच्यानंतर त्याच्यात मी काकडी टाकणार आहे बारीक करून. काकडी कोचून टाकणार आहे, पण जशी वेळीवर कोचकतो तशीच बारीक करून टाकायची. त्यानंतर टाकायचे थोडी साखर, टेस्टसाठी थोडी साखर. दाण्याचं कूट आहे, शेंगदाण्याचं कूट केलेलं. थोडं मीठ टाकते आणि हे छान मिक्स करूया. आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालं की राई टाकूया. राई तडतडली की थोडी जिरा, नंतर चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकली थोडी, त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता. गॅस बारीकच ठेवायचा. आता गॅस बंद करते. आता ही फोडणी आपल्याला कोशिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर टाकणार आहे डाळिंबीचे दाणे. माझी कोकोनट राईस ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा. थँक्यू.